गडावरतून वापस येताना गाडीने दिला आम्हाला दगा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज मी चाललो शिवरायांचा तोरणा किल्ला बघायला. काढली आपली बुलेट आणि बसलो बुलेटवरती. मग आम्ही पुणे सातारा रोड पकडला आणि पोहोचलो तोरणा किल्ल्याच्या 11 किलोमीटर. तिथे तोरणा किल्ल्याची पे पार्किंग असते, इथं आपल्याला पैसे देऊन पार्क करावं लागते. तर निघालो आम्ही ट्रेकिंग. गड तर एकदम सुंदर दिसत होता, पण आता आम्हाला ट्रेकिंग करायची म्हणजे आमचे हाल तर होणारच होते. पण आमची ताई आणि दाजीबा सणान निघले होते. मग काय, महाराजाचा एक तो फोटोशूट झालाच पाहिजे. एवढ्या उन्हात ट्रेकिंग करणं काही सोपं नाही, खूपच दम येतो. आम्ही भगवा झेंडा सोबत आणला होता. मग आम्हाला एक झाड दिसले, तिथे लावणार ते तर कंपल्सरीच आहे. बघा किती मस्त दिसतो. हे दृश्य पाहून निघालो पुढच्या ट्रेकिंगला. पण खूपच मजा येत होती. चेकपोस्ट वरती आपले पूर्वज भेटले, त्यांनी सर्व बॅगी चेक केल्या आणि आम्ही आलो पहिल्या दरवाजाजवळ. मग तिथून आलो आम्ही खोकट टाकीपाशी. पण दगडावरती तिथे महाराष्ट्र शासनाने आपले नियम लिहिलेले आहे आणि तिथेच पूर्ण तोरणा किल्ल्याचा नकाशाही लावलेला आहे. ही आहे झुंजारमाची. आम्हाला जायचंय इथे. नमः पार्वती पते हर हर महादेव गजर करत आम्ही निघालो झुंजारमाचीकडे. झुंजारमाची बघण्याचं हे दृश्य लोकनीय होतं. मग लागली होती भूक, तर मग काय, आणले होते घरून डबे. तिथेच बसलो एका मंदिराच्या कडेला. तोरणा किल्ल्यावर 2 मंदिरं आहेत, एक देवीचं मंदिर आहे आणि एक भोलेबाबाचं मंदिर आहे. मग आलो भोलेबाबाच्या मंदिराच्या दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललो होतो कोकण दरवाजाकडे. गड खूप मोठा आहे, तुम्हाला 1 दिवस लागतो पूर्ण फिरायला. हा आहे कोकण साईडचा दरवाजा. आणि आता आम्ही पोहोचलो बुदलामाची जवळ. महाराजांचा हे पूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही निघालो आता घरी. घरी येताना आपला गडावर काही कचरा राहिला नाही याची काळजी आणि गड शांततेत उतरावा. पण आम्ही खाली आल्यावर आमच्या गाडीने लावले आमचे हाल. भूक तर लागली होती, मग आलो मिसळ खायला. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय.